हॅलो. हॅलो. आवाज येतोय का माझा? हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? हॅलो. हाय आकाश भोसले, आवाज येतोय का माझा? जय भीम सुरेश. हॅलो. आवाज येतोय? नमस्ते, मी कविता म्हेत्रे. आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम मी बहुजन संघटक आणि सर्वजित बनसोडे त्याची सगळी टीम यांना मी मनापासून धन्यवाद देते की आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला त्यांनी दिली. गेले 3-4 महिने बहुजन संघटक एक चांगला उपक्रम राबवते की प्रबोधन मालिका त्यांनी सुरू केली आहे. करोनाच्या ह्या महामारीमध्ये आपण सगळेच घरात बंद आहोत, घरात लॉकडाऊन आहोत, म्हणजे आपलं जगणं थांबलंय. रुटीनचं जगण्याचं आभाळ असं विस्कटून गेलंय. आपण थांबलोय. पाणी थांबलेलं असतं, एरवी ते शांत असतं, पण आपण जर त्याला गती दिली ना की त्याच्यापासून वीज निर्माण होते आणि ताक असं घुसळलं की लोणी निघतं. मला वाटतं ही वैचारिक घुसळ होण्यासाठी आणि विचारांना गती देण्यासाठी बहुजन संघटक गेली 3-4 महिने ह्या करोनाच्या काळात पण ह्या प्रबोधन मालिकेचं आयोजन करून ही वैचारिक घुसळण करण्याचं काम करत आहे. यासाठी मी खरं तर त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि खूप सारं कौतुक पण करते. मी सर्वप्रथम बाईला माणूस म्हणून जगण्याचं भान ज्या ज्या महापुरुषांनी दिलं त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. माझा विषय आहे बहुजनवादी चळवळ आणि स्त्री मुक्तीचा संघर्ष. आज म्हणजे आजच्या काळात धर्मसत्ता असू देत, समाजसत्ता असू देत, पुरुष सत्ता असू देत किंवा मग वर्गीय सत्ता असू देत, ह्या सगळ्या रिंगणामध्ये आजची स्त्री, ह्या सगळ्या कुंपणामध्ये आजची स्त्री आपल्याला बांधलेली दिसते. पण तरीही ही सगळी कुंपणं भेदण्याचं जे बळ तिला मिळाले ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेतून मिळाले. अशी कुंपणं भेदून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत. अशा स्त्रियांमधली मी एक. आपल्या पुढं मी ह्या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न करते. विषमतावादी जी इथली समाज व्यवस्था होती तिला नाकारून भारतातल्या समाजातला व्यवहार बहुजन हिताय बहुजन सुखाय व्हावा याच्यासाठी जी मांडणी केली ती गौतम बुद्धांनी केली. खरं तर ह्या मांडणीला 2500 वर्षांच्या पेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. पण गौतम बुद्धांच्या काळात खऱ्या अर्थानं स्त्रीच्या मुक्तीची, स्त्रीच्या स्वातंत्र्याची पहाट झाली होती. इसवी सन पूर्व 5व्या किंवा इसवी सन पूर्व 6व्या शतकात बाई बंदिस्त होती. तिच्याकडे एक भोगवस्तू म्हणून बघितलं जात होतं. तिला बांधलं गेलं होतं. खरं तर तिच्या स्वातंत्र्याचा सूर्य हा मावळायला लागलेला होता. तेव्हा गौतम बुद्ध तिच्या आयुष्यात क्रांती करतात आणि स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचं स्थान देतात. बालविवाह असेल किंवा मग पत्निकत्व असेल त्यांना ते मान्यता देत नाहीत. मग गौतमी असेल किंवा मग युगंधरा असेल, विशाखा असतील, ह्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व, बाई असली तरी माणूस म्हणून अस्तित्व सिद्ध केलंय. कितीतरी शेकडो स्त्रियांनी माणूस म्हणून आपलं स्वतःचं नवनिर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्या काळात बुद्धांच्या काळातल्या स्त्रिया ह्या स्वतंत्र होत्या, मुक्त होत्या.
वैदिकांचं कुठलंही बंधन त्याच्या पायामध्ये नव्हतं. खरं तर त्यांचा चेहरा हा आत्मसन्मानाचा चेहरा होता. पण जसा काळ लोटला, कारण याला 2500 वर्षाचा काळ लोटला होता. मग जसे जसे दिवस जातील तशी तशी इथली मनुवादी व्यवस्था असेल, जसे जसे दिवस जातील तशी इथली ब्राह्मणी व्यवस्था असेल, त्यांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. त्यांनी ह्या चातुर्वर्णाचं समर्थन केलं आणि इथल्या लोकांना, इथल्या समाज व्यवस्थेमध्ये राबणाऱ्या लोकांना सांगितलं की अरे हे मानव निर्मित नाहीये ही व्यवस्था, तर ती ईश्वर निर्मित आहे. आणि हे सांगून ते थांबले नाही, तर ह्या समाजामधली जी अर्थसत्ता असेल, ज्ञानसत्ता असेल, सर्व सत्ता त्यांनी उच्च समजणाऱ्या जातीकडे एकवटल्या. ज्ञानसत्ता, सत्ता, संपत्ती सगळं एकाच जातीकडे एकवटलं गेलं. जातीची उतरंडी तयार झाल्या. एक जात दुसऱ्या जातीच्या डोक्यावर बसली होती, नुसती बसली नव्हती, तर खालच्या जातीचं तोंड दाबून बसली होती. कनिष्ठ म्हणायला येणाऱ्या जातीकडं मग काहीच नव्हतं, ना सत्ता होती, ना संपत्ती होती, ना विद्येचे अधिकार होते. या पार्श्वभूमीवर ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे विद्या आहे, ज्ञानसत्ता असेल, अर्थसत्ता असेल, ज्या जातींकडं एकवटली आहे, ज्या उच्चवर्णीयांकडं एकवटली आहे, त्यांना आव्हान देणारा, त्यांना ज्यांनी आव्हान दिलं त्याला आपण बहुजन म्हणू शकतो. बहुजन म्हणजे नक्की काय, तर या देशातले जे वंचित असतील, जे दरिद्र असतील, जे गरीब आहेत, जे शोषित आहेत, महिला आहेत, या सगळ्यांचा आवाज म्हणजे बहुजन आहे. ज्ञानबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी यांना नकार देऊन आपल्या अस्तित्वाची, हक्काची भाषा बोलणं म्हणजे बहुजनवाद आहे. बहुजनवाद म्हणजे इथल्या कष्टकरी, कामकरी लोकांचा आवाज. किंबहुना आपल्याला असंही म्हणता येईल की इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं जे हक्क आणि अधिकार घेतले होते, त्यांच्या विरोधात जे आव्हान उभं राहिलं त्याला बहुजनवाद म्हणूया. काळाच्या कुठल्याही आपण तुकड्यामध्ये गेलो तर ही ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांची नेहमीच कोंडी करत आली आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण असं बघितलं तर आपल्याला हेही दिसतं की जेवढी ब्राह्मणी व्यवस्थेनं आपली कोंडी केली, तेवढंच मोठं आव्हान बहुजनांनी पण दिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण बघायचं म्हटलं तर ही मांडणी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी केलेली दिसते. आणि ह्या मांडणीचे आद्य प्रवर्तक महात्मा फुले. खरं तर महात्मा फुलेंचं लिखाण असेल, त्यांचं मांडणी असेल, त्यांचं काही कार्य असेल, तिथं बहुजन शब्द हा कुठंच येत नाही. त्यांनी वापरलेले शब्द म्हणजे भटजी, शेठजी, क्षुद्र, अतिक्षुद्र. पण त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जी मांडणी केली, त्यांनी जे लेखन केलं, हे सगळं बहुजन केंद्रीय होतं. एके ठिकाणी महात्मा फुले असं म्हणतात की आपण आपल्या ग्रंथकाराच्या सभा भरवल्या पाहिजेत. हे जेव्हा महात्मा फुले आपल्याला सांगतात त्यावेळी बहुजनांचा जो सांस्कृतिक बहुजन आहोत आपण, त्याची जी मांडणी आहे ते महात्मा फुले करतात. खरं तर ह्या सगळ्या मांडणीला जातीचा निकष लावला होता. उच्चवर्णीय सोडल्यानंतर राहिलेल्या सगळ्या जाती होत्या त्या बहुजन होत्या. ह्याची मांडणी जेव्हा करताना महात्मा फुले 2 पातळीवर मांडणी करतात. पहिली म्हणजे जाती अंत आणि दुसरी म्हणजे स्त्रीमुक्ती. खरं तर महात्मा फुले हिथल्या समाजव्यवस्थेला, हिथल्या धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारतात, हिथल्या धर्माची चिकित्सा करतात. जर आपण सगळी एकाच ईश्वराची लेकरं आहोत तर मग हे जात धर्म कशासाठी? जर आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत तर मग हे हिंदू धर्मात जातीचं खूळ कसं माजले आणि खूळचट चालीरीतीला माणसं कशी बळी पडतात? त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली की जी त्यांच्या जीवनाला कलटणी देणारी होती. एका ब्राह्मण मित्राच्या घरी ते लग्नाला गेले होते. क्षुद्र जातीचा म्हणून त्यांना हकलून दिलं गेलं त्या लग्नातून. तेव्हा ते स्वतःलाच प्रश्न विचारतात की ह्यांना घोड्याचा विटाळ होत नाही म्हणजे जनावराचा विटाळ होत नाही, आणि मी जनावर, माझा विटाळ होतो म्हणजे मी जनावरापेक्षाही हलका? हा धर्म,
हा धर्म अश्राप म्हणून मुंग्यांना साखर घालतो, हा धर्म कुत्र्याला खंडोबा देव मानतो, नागपंचमीला नागाला दूध पाजतो, पशुपक्ष्यांना हात लावतो, यांचा विटाळ होत नाही पण माणसांचा विटाळ होतो, महारामांगांच्या सावलीचा यांना विटाळ होतो, माणसाचा माणसाला विटाळ होतो, हा मानवतेवरचा कलंक धुवून टाकायला पाहिजे. ही मांडणी महात्मा फुले करतात. स्त्रियांची अवस्था तर याच्यापेक्षा बिकट होती. जेव्हा आम्ही जातीची उतरंड जेव्हा आम्ही बघतो तेव्हा क्षुद्र अतिक्षुद्र आणि त्याच्या खाली ही बाई येते. बाईनं बघायचं नाही, बाईनं बोलायचं नाही. बाईनं कसं तिचं घर भलं, घरातली चूल भली आणि चुलीतली लाकडंच भली. चुलीतल्या लाकडांनी जसं चुलीत जळायचं ना, तसं बाईनं नवऱ्याचं पोराबाळाचं करत, गुराढोराचं, सासू सासऱ्याचं, ह्या सगळ्यांचं करत घरात मरायचं. ही एक समाज व्यवस्था होती. तिच्यावर अनंत बंधनं लादली होती. ना तिला शिक्षणाचा अधिकार होता, ना बोलण्याचा अधिकार होता. परंपरेच्या सगळ्या ह्या जोखडामध्ये ती अडकली होती. आणि म्हणून महात्मा फुले पहिल्यांदा ही मांडणी करतायत. ते सांगतायत की आपल्याला स्त्रियांना शिक्षण द्यावं लागेल, स्त्रियांना आपल्याला शिक्षण द्यावं लागेल. महात्मा फुलेंनी ह्या सगळ्यांच्या वेळी ही जी मांडणी करताना त्यांच्या असं लक्षात आलं की माणसांची मनं कणखर असायला पाहिजे. आम्ही आमचं विचाराचं दान, विचाराचं धन कुणाच्या ओटीत टाकणार आहोत. ज्यांच्या ओटीत आम्ही हे धन टाकणारे, विचार आम्ही देणारे, त्यांची ती मनं कणखर असायला पाहिजेत. जर ती मनं कणखर नसली, तर फाटक्या झोळीत टाकलेल्या सुब्बर धान्यासारखं विचाराचं धन हे वाहून जाईल. आणि म्हणून मन कणखर असायला पाहिजेत. गौतम बुद्ध असं म्हणतात की एखाद्या कपड्याला जर आपल्याला रंग द्यायचा असेल तर ते आपल्याला स्वच्छ धुवावं लागेल आणि मगच त्याला चांगला रंग बसेल. तेव्हा एखादं मन जर संस्कारक्षम करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला ते निर्मळ करावं लागेल. जेव्हा ही जातीअंताची लढाई लढायची होती आणि हजारो वर्षापासून ह्या कनिष्ठ समजणाऱ्या जाती गुलामीत होत्या, तेव्हा त्यांची मनं कणखर करावी लागणार होती, त्यांची मनं निर्मळ करावी लागणार होती. याच्यासाठी महात्मा फुलेंनी शेकडो पोथी पुराणातून जी कर्मकांडाची कुपहाडं इथल्या धर्मव्यवस्थेनं, ब्राह्मणी धर्मव्यवस्थेनं रचली होती, ती उघडी पाडायला सुरुवात केली. महात्मा फुले म्हणाले की ज्यांनी इतिहास लिहिले ते आपल्या सोयीनं लिहिले. आता आपण हितं झालं पाहिजे, बोलतं झालं पाहिजे. गुलामगिरी नावाच्या त्यांच्या ग्रंथात महात्मा फुले असं म्हणतात, मनुष्यास स्वतंत्रता असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि जास्ती नाही ती मिळवून देणं हे प्रत्येक सज्जनाचं कर्तव्य आहे. स्वतंत्रता असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माणूस स्वतंत्र असणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. गुलामी और मौत एक बात है और जिंदगी और आझादी एक बात है. हे स्वातंत्र्य स्त्रीला मिळायला पाहिजे. महात्मा फुलेंनी विचार केला की इसवी सन पूर्व 3000 पर्यंत स्त्री मुक्त होती, ती स्वच्छंद होती, तिच्या पंखात बळ होतं आणि तिच्या पुढं एक असं आकाश होतं की जिथं फक्त स्वप्न होती. तिला कुणी पिंजऱ्यात डांबलेलं नव्हतं, तिच्या पायात कुठल्या शृंखलाही नव्हत्या. पण काय झालं, ह्या समाज व्यवस्थेमध्ये लग्न, विवाह ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर, शेतीचा शोध लागल्यानंतर स्त्रीमधलं असणारं अत्तदीपत्व हे नष्ट झालं. मनू हा स्त्री स्वातंत्र्याचा पहिला मारेकरी, त्यानं लिहून ठेवलं की मनुस्मृतीमध्ये, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, बाईला स्वातंत्र्य नाही. तिच्या पायामध्ये मग धर्मव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या, पुरुषसत्तेच्या सगळ्या बेड्या टाकल्या गेल्या. ह्या समाजाची प्रगती, समाजाची सुधारणा ही स्त्रीच्या पावलाने चालते आणि म्हणून तिची पावलंच कापून टाकली. म्हणून महात्मा फुले स्त्री मुक्तीची मांडणी करतात. ही स्त्री जी दबली गेली, ही जी स्त्री जी धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था, पुरुषसत्ता आणि वर्गीय शोषण याच्या खाली दबली गेली, तिला जर आपल्याला काढायचं असेल, तिला बाहेर काढायचं असेल, तिला जर आपण मुक्त करायचं असेल, तिला जर आपल्याला स्वतंत्र करायचं असेल, तर आपल्याला तिला शिक्षण द्यावं लागेल. शिक्षणाची कवाड उघडावी लागतील. कारण की शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हटते. पहा, शिक्षणानं मनुष्यत्व येतं. आमच्या सावित्रीबाई फुले म्हणतात की आम्हाला माणूस आणि जनावरांमधला फरक आम्हाला कोण सांगतं, तर हे शिक्षण सांगतं. हे शिक्षणाने आम्हाला हे जर आम्हाला समजत असेल
किंवा विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना स्त्री खचली. स्त्री खचली, शूद्राच्या ऐवजी आपण स्त्री म्हणूया ना. स्त्री खचली. एवढे सगळे अनर्थ ह्या अविद्येने केले. आणि म्हणून महात्मा फुले स्त्रियांच्यासाठी पहिल्यांदा शिक्षणाची कवाडं उघडतात. कधीतरी विचार करा मित्रांनो, ज्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना आणि शूद्रांना इथल्या शिक्षण नाकारलं होतं, म्हणजे इथल्या पुरुषांनाही, खालच्या जातीच्या पुरुषांनाही शिक्षण नाकारलं होतं, तरीही 19व्या शतकामध्ये 1848ला पुण्यात भिड्यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली जाते आणि ती खालच्या जातीच्या मुलींची शाळा काढली जाते. खरं तर ही घटना इथल्या सनातनी समाज व्यवस्थेला जबरदस्त धक्का देणारी होती. महात्मा फुले ही मांडणी याच्यासाठी करतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जिच्या हातात पाळण्याची दोरी म्हणजे ती बाई, ती जगाचा उद्धार करते. आम्हाला तिला शिकवायला पाहिजे. तिला आम्हाला ह्या जोखडातून, ह्या बंधनातून, धर्मव्यवस्थेचं बंधन असेल, ते समाज व्यवस्था असेल किंवा पुरुषसत्तक पद्धतीतून तिनं बाहेर काढावं लागेल आम्हाला तिला. आणि ह्याला फक्त एक आणि एकच जो मार्ग दिसतो तो शिक्षणाचा मार्ग दिसतो. तो मला शिक्षणाचा मार्ग दिसतो. आणि म्हणून महात्मा फुलेंनी ही शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. इतकं सोपं नव्हतं त्या काळात मुलींचं शिक्षण, ते पण कुठं? सनातन्यांच्या पुण्यात. सनातन्यांच्या पुण्यात खालच्या जातीच्या पोरींची शाळा काढायचं म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाची आया धरण्याचं काम होतं. आणि असं मोठं काम फुले करतात आणि इथल्या समाज व्यवस्थेला जबरदस्त खिंडार पाडतात. त्या काळात सुधारक मंडळी होती, लोकहितवादी होते, न्यायमूर्ती नानडेसारखी मंडळी होती. ह्यांनी पण स्त्रियांची जी परिस्थिती कशी सुधारेल याच्यासाठी त्यांनी मांडणी केली आहे. पण त्यांचं जे होतं ते कशासाठी होती मांडणी? तर सती प्रथा असेल स्त्रियांच्या मधली, किंवा विवाह असतील, बालविवाह होऊ नये किंवा विधवांचे विवाह व्हावेत म्हणून त्यांनी जे केलं होतं समाज सुधारणेचं काम, ते उच्चवर्णीय स्त्रियांच्यासाठी आणि कौटुंबिक दृष्ट्या सीमित होतं. लोकहितवादींचे विचार तर आभाळा एवढ्या उंचीचे होते, पण ते फक्त कागदापुरते होते. न्यायमूर्ती रानडेंनी विधवा विवाहाच्या प्रश्नावर खूप मोठं कार्य केलं होतं. पण जेव्हा स्वतःची वेळ आली लग्न करायची, तेव्हा त्यांनी लग्न करताना विधवेबरोबर नाही केलं, तर एका कमी वयाच्या असणाऱ्या मुलीबरोबर केलं. हे जे त्या काळातले सुधारक होते ते सुधारणेचा विचार उशाशी घेऊन झोपणारे आणि वेळ आल्यानंतर सुधारणेच्या रणांगणातून धूम ठोकणारे होते. आणि त्यांनी जी मांडणी केली होती ह्या सुधारकांनी, ही एका उच्चवर्णीयांच्या महिलांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी सीमित होती. आमच्या भोजनांच्या महिलांचे, आमच्या कनिष्ठ जातीच्या महिलांचे प्रश्न वेगळे होते, पूर्ण वेगळे होते. ह्या प्रश्नांची जाण आणि भान महात्मा फुलेंना होती. आणि तोच वारसा घेऊन महात्मा फुलेंना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज असतील, ह्या दोघांनी स्त्रीमुक्तीचा लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्री मुक्ती म्हणजे काय याच्याविषयी बोलताना म्हणतात की स्त्रीला तिचा मानवी अधिकार देणं ही ध्येय बाळगणारी समाज व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्त्रीमुक्ती. स्त्रीला तिचा मानवी हक्क अधिकार देणारी, ध्येय बाळगणारी समाज व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्त्रीमुक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मानव मुक्तीचा लढा दिला होता. फक्त तो दलित मुक्तीचा लढा नव्हता, फक्त तो स्त्री मुक्तीचा लढा नव्हता, तर तो मानव मुक्तीचा लढा होता. हा मानव मुक्तीच्या लढ्याचा रथ राजमार्गाने घेऊन चालले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मानव मुक्तीच्या लढ्याचा हा रथ मी हा राजमार्गावर घेऊन आलाय. तुम्हाला जर शक्य असेल तर तो तुम्ही पुढे घेऊन जा, नसेल तर त्याला तिथंच राहू द्या, कुठं आडमार्गाला नेऊ नका. आम्ही जर स्त्री मुक्तीच्या संदर्भात बघायला गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य, आमच्या बाबासाहेबांचं हे वाक्य, तर आज आम्हाला काय दिसतं? स्त्री मुक्तीचा लढा आम्ही कुठपर्यंत घेऊन आलो का? आम्ही तो कुठंतरी आडमार्गाला नेलाय.
आज पण आम्ही जर बघितलं तर स्त्रीला जे काही वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी ज्या दास्यामध्ये ही खितपत पडली होती स्त्री, आज मला वाटतं ती तशीच आहे आणि तिथंच आहे. काय बदल झालेत? 1960 मध्ये अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, स्त्री स्वातंत्र्याची चळवळ. 1960 मध्ये निग्रो स्त्रिया ह्या श्वेतवर्णीय स्त्रियांच्या पासून बाजूला झाल्या. त्याचं कारण काय होतं? खरं तर ते सगळ्याच स्त्रिया होत्या ना त्या, तरीही ह्या निग्रो स्त्रिया, ह्या काळ्या स्त्रिया गोऱ्या स्त्रियांपासून बाजूला झाल्या आणि त्या म्हणाल्या, आमचे प्रश्न वेगळे आहेत, आमच्या समस्या वेगळ्या आहेत, तुमचे प्रश्न वेगळे आहेत, तुमच्या समस्या वेगळ्या आहेत. कारण की त्या देशातली, अमेरिकेमधली जी श्वेतवर्णीय स्त्री होती, जी गोरी स्त्री होती, तिला फक्त आणि फक्त पुरुष सत्तेशी लढायचं होतं. पण त्या देशातली जी निग्रो स्त्री होती, तिला 2 पातळीवर लढायचं होतं. एक पुरुष सत्ता होती आणि दुसरा वर्णवर्चस्ववाद होता, आणि म्हणून त्या बाजूला झाल्या होत्या. आम्ही आमच्या देशात जरी बघायचं म्हटलं तर उच्चवर्णीय स्त्रिया, पुरुष आणि मग आम्ही सगळ्या खालच्या जातीच्या स्त्रिया, ह्यांचे प्रश्न वेगळे आहेत. उच्चवर्णीय स्त्री असेल तर तिच्याकडे धर्मव्यवस्थेचं बंधन असेल, पण धर्मव्यवस्था फक्त तिला त्या वरच्या धर्मात ती जन्माला आली आहे, पण तिच्यावर पुरुष सत्तेचं फक्त बंधन असेल. आणि आमचे पुरुष म्हटलं तर पुरुषांवर समाज व्यवस्था असेल, धर्मव्यवस्था असेल, याचं बंधन आहे. पण आम्ही स्त्रिया म्हणून, आम्ही खालच्या जातीच्या स्त्रिया म्हणून आमच्यावर जी जोखडं आहेत, आमच्या मानगुटीवर जी जोखडं बसवलीत, ती कुठली आहेत? तर ती धर्मव्यवस्थेची आहे, ती जात व्यवस्थेची आहेत आणि पुरुष सत्तेची आहेत आणि वर्गीय शोषणाची आहेत. आणि म्हणून आमचे प्रश्न वेगळे आहेत. आम्ही काय करायला लागलोय? आम्ही एक करायला लागलोय की आमच्या स्त्रियांचे प्रश्न, बहुजन स्त्रियांचे प्रश्न, हे प्रश्न पण आम्ही जातीत वाटून घ्यायला लागलेत. सगळ्या स्त्रियांचे प्रश्न, एकाच जातीच्या प्रश्न आणि वेगवेगळ्या जातीचे प्रश्न असे जर आम्ही घेऊन सोडवणार असो, तर मला वाटतं ते सुटणार नाहीत. स्त्रीचा प्रश्न हा समग्र जातीचा, बहुजन समग्र जातीचा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपले हे प्रश्न सुटतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920ला नागपूरमध्ये त्यांनी बहिष्कृत समाजाची जे परिषद होती, त्या परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज त्या परिषदेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर अस्पृश्य नेत्यांच्या बरोबर उपस्थित होते. सी.ना. शिवरकरांनी एक जो ठराव मांडलाय ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यात ते असं म्हणतात की आम्हाला शिक्षण घ्यायचंय, आम्हाला शिक्षण शिकायचंच आहे, पण इथल्या शिक्षणाच्या चाव्या ह्या उच्चवर्णीयांकडे म्हणजे ब्राह्मणांच्या कमरेला. म्हणून ह्या सरकारने मोफत आणि सक्तीचं शिक्षण करावं. 1927ला महाडमध्ये जी परिषद झाली, त्या परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ठराव मांडतात की जिथं शाळा असतील तिथं मुलांना शाळेत घाला. आणि पंचांना ते सांगतात, जर असं कुणी करत नसेल तर ते सगळे शिक्षेस पात्र आहेत. त्या महाडच्या परिषदेमध्ये महिलांच्या पुढं बोलताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही काय महिलांना उद्देशून बाबासाहेब बोलतात की तुम्ही काय अस्पृश्यांना जन्माला घालणार. हा जो जे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचा खूप मोठा अर्थ आहे. तुम्ही काय अस्पृश्यांना जन्माला घालणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री मुक्तीची आणि जाती अंताची जी लढाई आहे त्याची जबाबदारी महिलांवर टाकतात. पुढे ते असे म्हणतात की जर आपण गुलाम असू, महिलांना उद्देशून म्हणतात आपण जर गुलाम असू तर जे गुलाम असतात ते गुलामालाच जन्माला घालतात, जे गुलाम असतात ते गुलामाला जन्माला घालतात. हे असं बोलण्याचं कारण एकच की ह्या सगळ्या स्त्रियांवर, ह्या दलित स्त्रियांवर स्त्री मुक्तीची जाती अंताची जी लढाई आहे तिची जबाबदारी टाकून त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं, आपल्यामध्ये त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं. बाबासाहेब असं मी म्हणतात की जे ज्या अस्त्रांनी आणि शस्त्रांनी आपल्याला गुलाम केलंय ती सगळी अस्त्र आणि शस्त्र शोधून काढायची आणि त्यांना एकदाच पेटवून द्यायचं. आणि पुढं भाषण करताना बाबासाहेब म्हणतात की आपलं फाटकं जरी लुगडं असेल ना बायानो, तरी ते स्वच्छ घाला. ते
दागिने वापरतात ते घालू नका. एकच दागिना घाला, पण तो सोन्याचा दागिना घाला. दारुड्या नवऱ्याला, दारुड्या पोराला घरात येऊन देऊ नका. लेकरा बाळांना शिकवा, तुम्ही कमी नाही, तुम्ही दुय्यम नाही, पुरुषा बरोबरीचे आहात. हे जे इन्स्पायरेशन असेल, हे जे स्पार्क असेल, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या दलित स्त्रीच्या मनात पेटवला होता. आणि म्हणूनच कुठलाही सत्याग्रह असू देत, म्हणजे महाडचा सत्याग्रह किंवा मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह असू देत, माझ्या दलित भगिनी तिथं सामील झाल्या होत्या. तेव्हाही खूप सारं स्वातंत्र्य माझ्या देशातल्या स्त्रीला नव्हतं, तरी पण बाबासाहेबांनी हा जो स्त्री मुक्तीचा लढा हातात घेतला होता आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या स्त्रिया तिथं सामील होत होत्या. खरं तर महात्मा फुलेंनी जी मांडणी केली होती की स्त्री शिक्षणाची, बाई स्वतंत्र असायला पाहिजे ना. बाई जर स्वतंत्र नसेल तर, आणि तिचं स्वातंत्र्य कशावर अवलंबून आहे, तर ते स्वातंत्र्य तिच्या शिक्षणावर अवलंबून आहे. त्यांना हेही माहित होतं की 3000 वर्षापर्यंतची जी बाई होती ती प्रचंड स्वतंत्रता असणारी, मुक्त, ती स्वच्छंदी होती, तिच्या पुढं स्वप्न होती. पण नंतर इथली धर्मव्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, ह्या सगळ्यांनी तिला दाबून टाकली. त्या शिक्षणाचं आज काय झालं? आज आम्ही आजूबाजूला जर नजर टाकली आणि आज आम्ही जर बघितलं तर बहुजन स्त्रियांचं शिक्षण हा एक अत्यंत गंभीर विषय होत चाललाय. अत्यंत गंभीर विषय. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्हाला जाती अंताची जर लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची आहे, तर पहिल्यांदा आम्हाला काय करावं लागेल की ज्या दिवशी स्त्री मुक्त होईल, स्त्री मुक्तीची लढाई आम्ही जिंकू, त्या दिवशीच ह्या समाज व्यवस्थेतल्या जातीचा अंत होणार आहे. मग ही स्त्री मुक्त कशी होईल, तर ती शिक्षणानं होईल. कारण की तिला शिक्षणानंच कळेल ना की चांगलं काय असतं, वाईट काय असतं. आणि म्हणून हे जे शिक्षण म्हणजे बहुजन समाजातल्या स्त्रीपर्यंत दिलं गेलं स्वातंत्र्यानंतर, इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा, पण तो एक गंभीर विषय आपल्याला दिसतो. आज जर आम्ही स्त्रियांच्या शिक्षणाची परिस्थिती बघितली, बहुजन स्त्रीच्या शिक्षणाचं वर्तमान बघितलं, तर ते भयानक आहे. म्हणजे पुण्यामध्ये 1848ला भिडेंच्या वाड्यात महात्मा फुले शाळा काढतात तो दिवस आणि आजचा दिवस, तर मला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं एक वाक्य आठवते. नुसतं ते आठवत नाही, तर ते माझ्या काळजाला टोचत राहतं. ते असे म्हणाले होते की 1896ला ते असं म्हणाले होते की बहुजन स्त्रियांच्या शिक्षणाचा काळ अजून आला नाही. ती घटना अशी घडली होती की 1896 मध्ये या कर्वेंनी एक बालिकाश्रम, अनाथ बालिकाश्रम काढला होता. त्याला कारण पण असं होतं की त्याच्या आधी 1889ला पंडिता रमाबाईंनी शारदा सदन काढलं होतं आणि त्या शारदा सदनमध्ये सगळ्या जाती धर्माच्या विधवा असतील, परित्यक्त असतील, ह्या सगळ्या महिलांना तिथं सामावून घेतलं जात होतं. पण फक्त ब्राह्मण महिलांसाठी, उच्चवर्णीय महिलांसाठी महर्षी कर्वे हा अनाथ बालिकाश्रम काढतात. महर्षी शिंदे आपल्या जानक्का शिंदे नावाच्या बहिणीला घेऊन कर्वेंकडे जातात आणि म्हणतात, माझ्या बहिणीला की जी परित्यक्त आहे तिला इथं प्रवेश द्या. तेव्हाच हे वाक्य कर्वे बोलून दाखवतात. कर्वे म्हणतात की खालच्या जातीच्या म्हणजे बहुजन स्त्रियांना शिक्षण घ्यायचा काळ अजून आलेला नाही. हे वाक्य आजही मला वाटतं, म्हणजे इतके वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळून झाले, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही चालतो, तरी पण आमच्या बहुजन स्त्रियांच्या शिक्षणावर अजून का प्रश्नचिन्ह आहे. आजचं शिक्षण प्रचंड भागलं, म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण झालं. आम्ही शिक्षणाची दुकानदारी उघडली. आधी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जायचं, खालच्या जातीच्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. हे आमच्या बाबासाहेबांना सोसावं लागलं होतं. खालच्या जातीचा म्हणून त्यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. खालच्या जातीचा म्हणून बाबासाहेबांना गाडीतून खाली हाकललं होतं. खालच्या जातीचा म्हणून बडोदा नरेशच्या इथं
नोकरी करायला गेल्यानंतर पण त्यांची प्रचंड हवेलना झाली होती आणि पारशी वसतिगृहातनं त्यांना अक्षरशः काढून टाकलं होतं. म्हणजे शिक्षणाचा अधिकार आम्हाला त्याही काळामध्ये खालच्या जातीचा नव्हता, खालच्या जातीचं होतं म्हणून नव्हता. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही खालच्या जातीचं होतं म्हणून शिक्षणाचा अधिकार नाकारला. म्हणजे आधी तुम्ही जातीच्या नावावर आमचा शिक्षणाचा अधिकार नाकारत होता आणि आता पैशाच्या नावावर नाकारता शिक्षणाची दुकानदारी उघडली. जे धनदांडगे असतील, जे पैसेवाले असतील त्यांचीच लेकरं शिकणार. पण हा देशामध्ये 85% समाज हा बहुजन समाज आहे. त्यामध्ये कष्टकरी, कामकरी आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. ह्या सगळा एवढा मोठा असणाऱ्या वाट्यामध्ये माझी ही बहुजन समाजातली स्त्री, माझ्या ही बहुजन समाजातली पोरगी जर आम्ही शिक्षण एवढं जर महागडं केलं असेल तर ती कशी शिकू शकते? ती कशी शिकणार? म्हणजे शिक्षण आम्ही महागडं केलं. जात व्यवस्था आहे बघा. बहुजन समाजामधली मुलगी, तुम्ही म्हणाल की नाही मुली शिकतात की ताई? शिकतात. किती शिकतात? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. आणि आम्ही तेवढ्याच ते नयनरम्य असं दृश्य आम्हाला दाखवलं जातं आणि तेवढ्यातच आम्ही टाळ्या पिटत बसतो. एक खंडाभर पाणी आणण्यासाठी 10 मैल जाणारी माझी इथली महिला आहे. रोज दारुड्याचा मार खाणारी इथली महिला आहे. दारुड्या नवऱ्याचा मार खाणारी इथली महिला आहे. आपलं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उखळत्या तेलात हात घालणारी इथली महिला आहे. कष्ट करणारी, राबणारी शेतकरी इथली महिला आहे माझी. आणि कुठल्या शिक्षणाचा चेहरा आम्ही बघत राहतो तर कुणी 4-2 पोरी कुठंतरी येतात, 10वी-12वीचे आमचे रिझल्ट लागतात, पण पुन्हा त्या पोरींचं काय होतं? ह्या पोरींचं शिक्षण जे होत नाही त्याला काही कारण आहेत. पहिलं कारण आहे तो जातीचा भेद, जातीमध्ये भेद. आपण खालच्या जातीचे आहोत तर मग तो जातीचा भेद केला जातो आणि जातीच्या भेदामुळं काही सोयी आणि सवलती देण्यासाठी इथली सरकार, कुठलीही सरकार असतील तर ती उदासीन असतात. शिक्षणावर कमी खर्च केला जातो आणि पोरगी जर घरात आहे तर घरामध्ये पुरुष सत्ता असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केला जात नाही आणि मुलाची शिक्षणासाठी खर्च केला जातो आणि त्याच्यासाठी गुंतवणूक म्हणून बघितलं जातं. मग मला सांगा की जेव्हा ह्या समाज व्यवस्थेमध्ये आणखीन दुसरं सांगायचं म्हणजे की ह्या इथल्या आत्ताच्या समाज व्यवस्थेला मजूर पुरवायचं जर जास्त कोण काम करतं तर आमचा बहुजन समाज करतो ना. कितीतरी मुलींच्या शाळा ह्या निम्म्यातनं सुटतात कारण मजुरी करण्यासाठी, गरिबी असल्यामुळं. मग ह्या स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार आम्ही कुठपर्यंत केला याचाही विचार व्हायला पाहिजे. आम्हाला आरक्षण मिळालं आणि आरक्षणाच्या नावानं खूप सगळे गळे काढत राहिले. ह्यांना आरक्षण मिळाले. आरक्षण आणि गुणवत्ता ह्याचा संबंध लावला गेला. आता काय सगळेच आरक्षण मागायला लागलेत हा विषय अलिदा. पण ह्यांना आरक्षण दिलंय त्यामुळे ह्या देशातली गुणवत्ता टिकली जात नाही आणि म्हणून देश पुढे जात नाही असंही गणित मांडलं जायचं. गुणवत्ता मला सांगा की 1882ला हंटर कमिशनच्या पुढं महात्मा फुलेंनी एक गाऱ्हाणं मांडलं होतं. ते गाऱ्हाणं असं होतं की आमच्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, राबणाऱ्या ह्या सगळ्या लोकांच्या मुलांना समान दर्जाचं शिक्षण आणि गुणवत्ता असणारं शिक्षण द्या. हे गाऱ्हाणं 1882ला मांडलं होतं आमच्या महात्मा फुलेंनी. हे गाऱ्हाणं मित्रांनो अजून तसंच गाऱ्हाणं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या, की जे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण नागपूरच्या परिषदेमध्ये तोच ठराव घेतला होता की आमच्या ह्या कष्टकऱ्याच्या, काम करायच्या खालच्या जातीच्या पोरांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या. ठीक आहे, स्वातंत्र्याला 60 वर्ष झाल्यानंतर ह्या देशातल्या बहुजनांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालं. विषय राहतो तो गुणवत्तेचा. आरक्षण आणि गुणवत्ता जे बोललं जातं, पण मला सांगा की ज्या शाळांमध्ये बहुजनांची लेकरं शिकतात त्या शाळेची आम्ही जर गुणवत्ता तपासली तर 8वी पर्यंतच्या मुलांना साधं वाचता येत नाही. 8वी पर्यंतच्या मुलांना साधी बेरीज वजाबाकी करता येत नाही आणि 8वी पर्यंत ही बहुजनाची पोरं अशी नुसती पास होत जातात. आणि जेव्हा आपण ह्याच्यावर बोललो जातो तेव्हा ह्या शिकवण्याच्या, ह्या शैक्षणिक व्यवस्थेच्या गुणवत्तेवर सगळेजण मूग गिळून बसतात. ही बहुजनांची मुलं शिकतात इथं. बहुजनांची, गरिबांची, कष्टकऱ्यांची पोरं, शोषितांची, वंचितांची लेकरं इथं शिकत असतात. मला हे सांगायचे तुम्हाला की ही व्यवस्था कोण बदलणार होतं?
जेव्हा आम्ही स्त्रीमुक्तीची लढायला निघालोय, आम्ही जातीअंताची लढायला निघालोय, स्वातंत्र्य मिळून आम्हाला आता 70 वर्ष झाली, तरी सुद्धा आम्ही अजून हेच बोलायचं की आमच्या लेकरा बाळांना अजून आम्हाला शिक्षण मिळत नाही. जिथं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तिथं मुलींच्या शिक्षणाचं काय होत असेल, तिथं मुलींच्या शिक्षणाचं काय होत असेल. महात्मा फुलेंच्या शाळा ह्या आनंददायी शाळा होत्या, जीवनदायी शाळा होत्या. इंडस्ट्रियल डिपार्टमेंट शुड बी अटॅच्ड टू द स्कूल इन विच चिल्ड्रन शुड लर्न युजफुल ट्रेड्स अँड क्राफ्ट टू मेंटेन देमसेल्व्स इंडिपेंडंट अँड कम्फर्टेबल. अशी त्यांची शिक्षणाची पद्धत होती. पुन्हा ऑब्झर्वर सारख्या वृत्तपत्रातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळांचं कौतुक होत होतं. ते ह्यासाठी कौतुक होत होतं की त्या शाळेतल्या मुली हिकमती आहेत, मुलांच्या पेक्षाही पुढे जाते. आणि तेव्हा त्या पत्रात असं लिहिलं होतं की महात्मा फुलेंच्या ज्या शाळा आहेत अशा शाळा जर आपण सगळीकडे राबवल्या, सरकारनं पण जर असं राबवलं तर खूप चांगली प्रगती होऊ शकते. ह्या ज्या आता खाजगी शाळा आहेत याचं जे खाजगीकरण झालंय, मला वाटतं की सगळ्या शाळा सरकारी व्हायला पाहिजेत. आणि मग टाटा बिर्लाचं पण पोर असू द्यात, नाहीतर आमच्यासारख्या कष्टकरी कामकऱ्यांची लेकरं पण असतील तर एकाच शाळेत शिकतील. आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे ते मला वाटतं की KG पासून PG पर्यंत मिळायला पाहिजे. आम्हाला आता मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळतं, पण त्याच्या दर्जाच्या विषयी नाही बोललं तर चालेल. ह्या स्त्री शिक्षणाचा जो अडथळा होत जाय तो आणखीन एक अडथळा होतो राहतो. तो हा की पोरगी जर शिकवली, पोरगी वयात आली ना, तर पहिल्यांदा तिचं शिक्षण ग्रामीण भागामध्ये थांबवतं. मी ग्रामीण भागामध्ये शिक्षिक आहे. ती वयात आली की तिचं शिक्षण थांबवलं जातं. ती वयात आली की ती पुरुषसत्ता जी व्यवस्था आहे ती खरं तर तिच्याकडे अशी डोळे ओटरायला सुरुवात करते. एवढंच कशाला बाहेर मुलींना शिक्षणाला ठेवलं जात नाही, त्याचं कारण काय? तर मुली प्रेमात पडतील, मुली लग्न करतील आणि आपल्या घराण्याचं नाव जे आहे ते बदनाम करतील. आणि म्हणून त्यांना शिक्षणाचं पुढचं शिक्षण आहे ते बंद केलं जातं. आणि म्हणून बहुजन स्त्री समाजातल्या मुलींचं शिक्षण का थांबलं जातं? तर एक दारिद्र्य, बेरोजगारी, तिसरं लग्न लवकर केलं जातं. ते याच्यासाठी लवकर केलं जातं की ती दुसऱ्या कुणाबरोबर तर लग्न करून जर गेली तर आमच्या जातीमध्ये आमचं नाव खराब होईल. आणि चौथा मुद्दा जो आहे तो तिच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी, लग्न आणि लैंगिकतेवर नियंत्रण, ह्या साऱ्या गोष्टीमुळे स्त्रीचं, बहुजन स्त्रियांचं म्हणते मी, त्याला कारण पण असं आहे की ब्राह्मण समाजामधली जी पुरुषी सत्ता आहे ती आम्हाला आता लवचिक झालेली बघायला मिळते. त्यांच्या मुली शिकतायत, सगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत, पण आमच्या बहुजन समाजातली जी पुरुष सत्ता आहे ती अजून पण लवचिक झालेली नाही. आज आमच्या पोरी शिकतायत किती बहुजन समाजातल्या. जेव्हा आम्ही म्हणतो की ह्या देशामध्ये 85% बहुजन समाज आहे, तर आमच्या बहुजन समाजातल्या मुलींची इयत्ता काय आहे? तर ती इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, गळतीचं प्रचंड मोठं प्रमाण आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या इयत्ता आणि मग काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इथल्या ग्रॅज्युएट, नाहीतर मग पोस्ट ग्रॅज्युएट, ही आमच्या जर समाजामध्येच बहुजन स्त्रियांची जर ही इयत्ता असेल तर इथल्या प्रस्थापितांना, इथल्या सरकारांना आमचे कवी नामदेव ढसाळ्यांच्या भाषेत विचारावं लागेल, तू ही इयत्ता कंची? ही वेळ आली. ह्या भारतीय समाजामधल्या दारिद्र्याला स्त्रीचा चेहरा आहे, तिथं स्त्रीकरण झालंय. आणि म्हणून मी म्हणतेय की आज आम्हाला हे दिसतं की इथल्या शिक्षणाच्या दारिद्र्याला सुद्धा स्त्रीचा चेहरा आहे. आणि स्त्री कोण आहे? तर ही स्त्री आमच्या बहुजन समाजातली ही स्त्री आहे. ही जी आहे ही आमच्या बहुजन समाजातली स्त्री आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार आहोत का नाही? पण आम्हाला एकच आहे, आम्ही फक्त गप्पा मारतो फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारधारेचा, पण आम्हाला स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवायला आम्हाला प्रचंड घाई आणि आम्हाला ते आवडतं. कारण आम्ही पण पुरुष सत्तेचा, आम्हाला प्रतिष्ठेचं, आम्हाला तोंडाला पाणी सुटलेलं असतं. म्हणजे स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवल्यामुळं तिच्या फक्त शिक्षणातच अडथळा येतो का? तर नाही, तिच्या शिक्षणात तर अडथळा येतोच, पण जी जात व्यवस्था
आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, जी जात व्यवस्था आम्हाला मोडायची आहे, जी जाती अंताची लढाई आम्हाला लढायची, ती जात व्यवस्था आणखीन बळकट होते ना, ती जात व्यवस्था आम्ही आणखीन बळकट करतो. मला कधी कधी वाटतं की आमचे मेंदू ब्राह्मणग्रस्त झालेत का? म्हणजे आम्ही आमच्या स्त्रियांना जर बंधनं टाकणार असू तर म्हणजे आम्ही बाबासाहेबांना मानतो आणि आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की अरे ह्या स्त्रिया म्हणजे जातीचे आणि धर्माचे प्रवेशद्वार आहेत, जातीचे प्रवेशद्वार आहेत, सांगितलं ना आम्हाला. कारण की ज्यांनी धर्माची आणि जातीची दुकानं थाटलीत, ती दुकानं जर चालायची असतील तर बाईला आम्हाला बंदिस्त ठेवावं लागेल, त्या बाईला आम्हाला बांधून ठेवावं लागेल. जर आम्ही त्या बाईला मोकळी सोडली तर तिनं जर दुसऱ्या जातीमध्ये लग्न केलं तर जाती विस्कटतील, जाती मोडून जातील. आणि म्हणून कुणी राजकीय दुकानं टाकली असतील, कुणी धर्माची टाकली असतील, कुणी जातीची दुकानं टाकली असतील, त्यांच्यासाठीची ही बाई कशी पाहिजे? बंदिस्त पाहिजे. आणि म्हणून आम्ही मग काय केलं तर आम्ही बायकांवर जातीचे शिक्के मारायला सुरुवात केली, जातीचे शिक्के मारायला सुरुवात केली. आणि सगळ्यात वाईट वाटतं, बाई म्हणून मला वाईट वाटतं, बाई म्हणून मला या गोष्टीची खंत वाटते की जेव्हा स्त्रीवर अत्याचार होतो, बलात्कार होतो, कुणी ॲसिड टाकतं, कुणी चाकुडी मारतं, कुणी काय करतं, त्यावेळेस बाईवर होणाऱ्या अत्याचाराला सुद्धा तुम्ही जातीचे खिळे ठोकता. जर ती माझ्या जातीतली बाई असेल तरच तिला आम्ही न्यायासाठी भांडणार, ती जर दुसऱ्या जातीतली बाई असेल तर आम्ही आमच्या तोंडातून एक शब्दही नाही काढणार, आम्ही मूग गिळून बसणार. आम्ही कुठल्या स्त्रीमुक्तीच्या भाषा करायच्या मग? आम्ही कुठल्या स्त्रीच्या मुक्तीवर आम्ही बोलणार आहोत? महात्मा फुले म्हणतात की स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे, स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. का सन्मान करायचा असतो स्त्रीचा? याचं खूप सुंदर उत्तर देतात महात्मा फुले. स्त्रीचा सन्मान याच्यासाठी करायचा असतो, स्त्रीचा सन्मान याच्यासाठी करायचा असतो, फक्त बाई आणि बाईच आपल्या पोटात 9 महिने मांसाचा गोळा वाढून तो ती जन्माला घालते. ही सिस्टीम, मुलाला जन्माला घालायची सिस्टीम निसर्गानं पुरुषाकडे दिली नाही. मानव वंश टिकवायची जबाबदारी फक्त आणि फक्त बाईकडे आहे, म्हणून तिचा सन्मान करा. जर बाईनं नाकारलं की हा मानव वंश मी निर्माणच नाही करणार, मी मूल जन्मालाच नाही घालणार, तर मानव वंश टिकेल का? पण सन्मान करताना तर कुणीच मला दिसत नाही बाईचं. म्हणजे आम्ही अगदी बहुजनवादातून जे फुले शाहू आंबेडकरांचे जे विचारधारा सांगतात, भाषण मात्र पोपटासारखं करतील. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगतील, स्त्रीमुक्तीवर बोलतील, पण घरी गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा तांब्या सुद्धा बायकोकडनं घेतील. मला इथून आपल्याला बदल करायचे आहेत मित्रांनो, इथून बदल करायचे आहेत. कारण आमचे मेंदू पण काही ब्राह्मणग्रस्त झालेत का? म्हणजे आमच्या जाती पण आम्ही ब्राह्मणग्रस्त करणार असू, आमचे मेंदू पण आम्ही ब्राह्मणग्रस्त करणार असू, तर आम्ही कुठली मुक्तीची भाषा, म्हणजे बाई म्हणून आम्ही कुठून आणि कसं मुक्त होणार आहे, ह्याचा मला विचार करावा लागतो. महात्मा फुलेंनी बाईचा सन्मान करायला सांगितला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचा सन्मान केला. त्यांनी 2 क्रांतिकारी निर्णय घेतलेत की जे मला प्रचंड आवडतात. 2 क्रांतिकारी निर्णय. पहिला निर्णय म्हणजे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो याच्यासाठी केला की ज्या समाज व्यवस्थेत ज्या धर्म व्यवस्थेनं बाईला अधिक शूद्रांच्या पेक्षा खाली टाकलं, तिला दाबलं, तिला गाडून टाकलं, तिला जर पुन्हा पुरुषांच्या बरोबरीने जर आणायचं असेल तर आपण धर्म बदलूया. आणि म्हणून दलित स्त्रियांचा उद्धार झाला, त्यांनी धर्म बदलला. आणि सगळ्यात मला आवडेल सांगायला की ह्या न शिकलेल्या ज्यांनी धर्म बदलला होता त्यातल्या कितीतर स्त्रियांनी आपल्या घरात असणारे देवारे घेतले आणि विहिरीच्या पाण्यात नेऊन टाकले. ही मोठी क्रांती होती स्त्रीमुक्तीची. आणि दुसरा क्रांतिकारक निर्णय मला बाबासाहेबांचा आवडतो, तो म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल ही मानव मुक्तीची तर नुसती लढाई म्हणजे स्त्री मुक्तीची लढाई, तो स्त्री मुक्तीचा जाहीरनामा आहे. ज्या धर्मानी बाईला फक्त मूल जन्माला घालण्याचं मशीन म्हणून वापरलं, किती मुलं जन्माला घालायची याच्यावर पण अधिकार नाही, मुलगा होणार का मुलगी होणार हे पण नाही, अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणजे 8 पुत्र तुला हो, मुलगी व्हायला नाही पाहिजे, अशा धर्मामध्ये जेव्हा हे हिंदू कोड बिल येतं, खरं तर ते नाकारलं होतं. आणि म्हणून आमच्या बाबासाहेबांनी मंत्रिपदावर लाथ मारली होती. हे पुन्हा 4 टप्प्यात हे बिल आलं. पण आज आम्हाला स्त्रियांना जे हक्क मिळत आहेत की आमच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये आम्हाला हक्क मिळतो, घटस्फोट घेण्याचा आम्हाला अधिकार आहे, पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, विधवा असेल तर पुन्हा लग्न करण्याचा आम्हाला अधिकार आहे, आणि मला दत्तक आम्हाला घ्यायचं असेल एखादं मूल तर त्याचा पण अधिकार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीची रजा दिली, कामाचे तास समान केले, इतकंच वेतन दिलं. 1938 मध्ये 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली आणि 1938ला PJ रोहमना त्यांनी एक बिल मांडायला लावलं होतं. ते कुटुंब नियोजनाचं बिल होतं. कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर मग स्त्रीला कमी मुलं झाली असती ना, तिचं शरीर, तिचं आरोग्य चांगलं राहिलं असतं. पण त्यावेळेस सुद्धा कुटुंब नियोजनाचं हे बिल मान्य केलं नाही, ते नामंजूर केलं. बघा, बाबासाहेबांचं जर आम्ही ऐकलं असतं, ज्यावेळेस आमच्या देशाची लोकसंख्या होती 40 कोटी, आज किती मोठी झाली आहे. म्हणजे आम्ही जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत किती नंबरला, 2 नंबरला आहे. आता तुम्ही म्हणत असाल मग 1 नंबरला का नाही, काही काळजी करू नका, आम्ही भारतीय तर ह्याच्यात पण पुढे जाऊ शकतो. पण आज आमची जेवढी मोठी लोकसंख्या, इतकी मोठी लोकसंख्या नसते. आमचे निम्मे लोकसंख्या असते, आमचे निम्मी आमचे प्रश्न असते, आमचे शिक्षणाचे प्रश्न निम्मे असते, आमचे आरोग्याचे प्रश्न निम्मे असते. बाबासाहेबांनी जे केलं ते मानवमुक्तीची लढाई होती, बाबासाहेबांनी जे केलं ते स्त्रीमुक्तीची लढाई होती. आणि हे सगळे कायदे म्हणजे बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम 14 आणि कलम 15 दिलं. आम्हाला सगळ्या कायद्यांच्या आम्ही सर्वजण कायद्याच्या समोर समान झालो आणि स्त्री पुरुष हा भेद पण कायद्यानं नष्ट झाला. याचा फायदा घेऊन कितीतर स्त्रिया शिकल्या, सवरल्या, मोठ्या झाल्या, मोठ्या पदावर गेल्या. पण सगळ्यात वाईट, त्या फक्त आपल्यापुरतं बघायला लागल्या. आग्र्यामध्ये लामलीला मैदानावर भाषण करताना बाबासाहेब असं म्हणाले होते, मुझे तो पढे लिखे लोगों ने ही फसाया है. मला तर शिकल्या सवरल्या लोकांनीच फसवले. मला असं वाटत होतं की जी पुढे गेलेली माणसं आहेत, जी शिकलीत सवरलीत पुढे जातील, ती मागं राहिलेल्या माणसांना हात देतील, साथ देतील. पण असं झालं नाही. ह्या स्त्रियांच्या बाबतीत पण तेच झालं. पुढे गेलेल्या बाईनं मागं राहिलेल्या बाईला हात द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे. हा तर आमचा आंबेडकरी विचार आहे. पण ते दिसत नाही. ही बाई स्वतःची साडी, स्वतःची माडी, स्वतःचा नवरा आणि 2-4 पोरं याच्याबरोबर ती राहिली आणि तिनं फेऱ्या कुठं मारायला सुरुवात केली. बहुजन समाजातली स्त्री की जिला ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेमुळं ती माणसात आली, स्वावलंबी झाली. ती आता कुठं फेऱ्या मारती, तर वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला लागली. तिला ती सत्यवानाची सावित्री माहीत आहे, पण ती ज्योतिबाच्या सावित्रीनं जिनं तिच्या जगण्यात बदल केले, ती सावित्री तिला माहीत नाहीये. ही फेऱ्या मारताना प्रश्न विचारत नाही, ही फेऱ्या मारताना कुठलीही चिकित्सा करत नाही. ती नुसत्या फेऱ्या मारते, पण ती एवढा पण विचार करत नाही की असा एखादा तरी पुरुष आहे का, की हीच बायको मिळावी म्हणून अमावस्येच्या रात्री चिंचेच्या झाडाला उलटा टांगून घेत. ती विचारच करत नाही. म्हणून तर मग कुठले उपवास धरते, वैभव लक्ष्मीचे किंवा ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरते. आणि सगळ्यात मोठी खंत मात्र मला ही वाटत राहते, जेव्हा गणपती बसतात तेव्हा पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या पुढं अथर्व शीर्ष म्हणायला हजारोनी बायका नटून थटून तिथं आलेल्या असतात. पण त्याच्या शेजारी बुधवार पेठेमध्ये माझ्या महात्मा फुलेंनी पहिली जी मुलींची शाळा सुरू केली होती, स्त्रीला जी बंधनात तुरुंगातून बाहेर काढणारी जी शाळा चालू केली होती, तिचा आम्हाला विसर पडला. महात्मा फुलेंनी सावित्रीला शिकवलं होतं, अशा समाजात शिकवलं होतं की ज्या समाजात बायकांची मजल हळदी कुंकू समारंभ, व्रतवैकल्य ह्याच्या पलीकडे जात नाही, अशा समाजात शिकवलं होतं. पण आज आमच्या बायका शिकल्या, आमच्या बहुजन समाजातल्या बायका शिकल्या, पण त्यांची सुद्धा मजल व्रतवैकल्य, उपास तापास ह्याच्या पलीकडं आता पण जात नाहीये. आजही ते आमच्या बायकांची मजल जात नाही. असं का झालं, तर त्याचं कारण की आमचे बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शिक्षणाकडं कसं बघायचंय, तर शिक्षण हे समाजक्रांतीचं हत्यार आहे म्हणून बघायचे, शिक्षण हे परिवर्तनाचं हत्यार आहे म्हणून बघायचे. असं हे परिवर्तनाचं हत्यार असणारं, समाजक्रांतीचं हत्यार असणारं शिक्षण आमच्या बहुजन समाजाला नाकारलं गेलंय. शिक्षणाचं सुद्धा ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आमच्या पोरींना हे शिक्षणच मिळत नाही. महात्मा फुलेंच्या शाळेतली सावित्रीबाई फुलेंची जी विद्यार्थी होती, ही साळवे नावाची पोरगी, मुक्ता साळवे, ही 11व्या वर्षी निबंध लिहिते आणि ती धर्मचिकित्सा करते. ती देवाला उद्देशून म्हणते की हे लाडू खाऊ ब्राह्मण असे म्हणतात की आम्हाला आमची वेद ही आमची मत्ता आहे. जर वेद त्यांच्यासाठी असतील तर हे देवा आम्हाला धर्मपुस्तक नाही, आणि आम्हाला जर धर्मपुस्तक नाही तर आम्ही पुस्तक कुठलं वाचणार, तेव्हा हे देवा आम्हाला कुठला आमचा धर्म आहे तो कळव, म्हणजे आम्ही त्याच्याप्रमाणे आचरण करू.
पुढे ती असंही म्हणते की जेव्हा आमच्यातली माणसं रस्त्याने जात असतील तेव्हा त्यांचं मुंडकं कापून त्याच्याबरोबर विटीदंडू खेळलं जातं. हा कसला धर्म? पुढे जाऊन ती असं म्हणते की आमच्या जातीतली जर मुलं शिकली तर आम्हाला असं बोललं जातं उच्चवर्णीयांकडून किंवा पेशवा असं म्हणायचा की खालच्या जातीची पोरं शिकली तर आम्ही काय न्हाव्याच्या धोपट्या घेऊन फिरायचं का? जेव्हा ही मुक्ता साळवे नावाची पोरगी 11 वर्षाची चिमुरडी पोरगी जेव्हा इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारते तेव्हा ते समाज क्रांती करणारं शिक्षण होतं आणि आमच्या पोरी आमच्या बायका अजून व्रतवैकल्य उपास तापास आणि देवधर्मात अडकलेल्या असतात. तेव्हा खरं तर हा खूप मोठा पराजय असं मला वाटतं. मी ह्या सगळ्याचा विचार करताना मी असा विचार करते की असं का होत असेल बरं की आम्हाला तर स्त्री मुक्तीची लढाई लढायची, आम्हाला तर खूप मोठी लढाई आम्हाला लढायची, जाती अंताची लढाई लढायची, पण जाती अंत कधी होईल जर आमची स्त्री मुक्त झाली तर. पण हे का होत नाहीये तर त्याचा मी विचार असा करते की परिवर्तनवादी चळवळीचा आवाज तो फक्त राजकीय आवाज बनला. काही कार्यकर्त्यांपर्यंतच हे परिवर्तनवादी चळवळ पोचली, ती सामान्य माणसांपर्यंत पोचली नाही. दुसरा मुद्दा की आज समाज व्यवस्थेमध्ये जे काही राजकीय संघटना आहेत, ज्या काही सामाजिक संघटना आहेत, त्याच्यावर पुरुषी सत्तेचा पगडा आहे. ह्या पुरुषी सत्तेचा पगडा काय करतो? ह्या आमच्या बायका, त्या तुमच्या बायका, स्त्रियांना डिवाइड करून टाकतो. जिथं तुम्ही स्त्रियांना जाती जातीमध्ये पक्षांनी संघटनेमध्ये तुम्ही सामावून घेत नाही पण फक्त डिव्हाइड करता. म्हणजे एकीकडं परिवर्तनवादी चळवळ ही फक्त राजकीय आवाज बनून राहिली, दुसरं म्हणजे तुम्ही स्त्रियांना सामावून घेत नाही. आणि मग तुम्ही सामावून जर घेत नसाल, राजकारणात घेत नाही, तुम्ही सामाजिक संघटना असेल त्यामध्ये तुम्ही सामावून घेत नाही. लेनिन असं म्हणतो की कुठली परिवर्तनवादी चळवळ यशस्वी असते तर ती चळवळ यशस्वी असते ज्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो. आम्हाला दिसतो का हा सहभाग? मग मला कधी कधी वाटायला लागतं की जसं ब्राह्मणी व्यवस्थेला पुरुषी सत्ता शाबूत ठेवायची होती तशी ह्या बहुजन समाजातील पण पुरुषांना आपली पुरुषी सत्ता शाबूत ठेवायची का? का तुम्हाला भीती वाटते? आमच्या ताराबाई शिंदेंनी त्यांच्या स्त्री पुरुष तुलना नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय. ते पुस्तकामध्ये ते पुरुषांना उद्देशून असं म्हणतात, का रो बाबांनो, आम्हा बायांना जर संधी मिळाली तर आमच्या पराक्रमामुळं तुम्हाला चुलीच्या शेजारीही बसायला जागा मिळणार नाही याची भीती वाटते का तुम्हाला? खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया शोधत असतील. आणि म्हणून जर तुम्ही आम्हाला सामावूनच घेणार नसाल, महात्मा फुलेंनी सावित्रीला शिकवलं होतं. ते असे नाही म्हणाले की ही धर्मबुड आहे, ते असे नाहीत म्हणाले की ती माझ्यापेक्षा जास्त शिकेल, ती मला कमी लेखेल. नुसतं शिकवलं नाही तर शिकून उंबऱ्याच्या बाहेर शिकवायला पाठवलं. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या समाज कार्यात बरोबरीची भागीदारी करून घेतलं. असे किती पुरुष आहेत, राजकीय असतील किंवा सामाजिक व्यासपीठावर काम करणारे, आपल्या स्त्रियांना आपल्या बरोबर सामावून घेतात. अरे स्त्रियांना आरक्षणाला आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बायका आमच्या कुणी सरपंच झाल्या, कुणी जिल्हा परिषद सदस्य झाल्या, कुणी नगराध्यक्ष झाल्या, पण त्या सईबाई झाल्या, त्या फक्त रबरी स्टॅम्प झाल्या. त्यांच्या मागं एक पुरुषांची एक शक्ती की तिच्या आडून ती काम करत असते. हे किती चुकीचं आहे, हे किती चुकीचं आहे. आम्ही आमच्या स्त्रियांना जर सामावून घेणार नसतो, महात्मा फुलेंनी तिला सावित्रीला आपल्या समाजकार्यात सामावून घेतलं आणि म्हणून ती अशी बंडखोर होती, म्हणून तिच्याकडे प्रचंड आत्मविश्वास होता. तिने सत्यशोधक समाजाची चळवळ महात्मा फुलेंच्या नंतर सुद्धा चालवली होती. कुणीच करणाऱ्यांनी असा नाभिक बंधूंचा संप घडवून आणला होता. आणि महात्मा फुले गेल्यानंतर त्यांच्या जातीच्या लोकांनी, भाऊबंधांनी जो बकेडा उभा केला होता की त्यांचा अंतविधी कोण करणार, तेव्हा सावित्रीबाई पुढे येतात आणि सगळ्यांना सुनावतात. सत्यशोधक समाजाचा बेल भंडारा ज्यांनी उचलला असतील तेवढेच पुढे येतील, बाकीच्यांनी कुणीच पुढे आलेलं मला चालणार नाही. हा शिक्षणाचा जो बदल असतो, हा जे क्रांतिकारी शिक्षण असतं जे आम्हाला घडवतं. आणि त्या क्रांतिकारी शिक्षणाची आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही पुरुष म्हणून जे कोणी ऐकत असतील तर तुम्ही काय देणार आम्हाला स्त्रियांना, की जेव्हा आम्हाला ही स्त्री मुक्तीची चळवळ लढायची आणि ती जिंकायची, जेव्हा आम्हाला जाती अंताची लढाई लढायची, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बंधूंनी जोपर्यंत स्त्रीच मुक्त होणार नाही तोपर्यंत जाती अंत होईलच कसा?
आम्ही तिच्यावर कसलं नियंत्रण ठेवत आहोत. आणि म्हणून तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही स्त्रीचा सन्मान करा आणि तिला संरक्षण द्या. आज ही समाज व्यवस्थेमध्ये एवढ्या घटना घडत आहेत, एवढा अत्याचार स्त्रियांवर होते, स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाही. म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहेत, पण स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाहीये. तिच्या मानसिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या बौद्धिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या भावनिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या सामाजिक स्वातंत्र्याचं काय, ह्याच्यावर बोलायला आम्हाला वेळ नाही. तिच्या संरक्षणाचं काय. आज ही आमची स्त्री स्वतंत्र नाही, सुरक्षित नाही. ती घरात पण सुरक्षित नाही कारण पुरुष सत्ता आहे, ती बाहेर पण सुरक्षित नाही कारण पुरुष सत्ता आहे, आणि आईच्या गर्भात पण नाहीये ती सुरक्षित, कारण आम्हाला मुलगी नकोय. बहुजन म्हणतो आम्ही, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारे आम्ही म्हणतो आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला मुलगाच हवाय. आणि म्हणून आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला सन्मान द्या. शेवटी फक्त मी एवढंच सांगते तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते मित्रांनो, की एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन जर आम्ही चालत राहणार असू तर आम्ही चालू शकणार नाही. आम्हाला काहीतरी एकाला फेकून द्यावं लागेल, 25 डिसेंबरला 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळून टाकली, जी आम्हाला गुलाम करत होती, ती मनुस्मृती जाळून टाकली आहे. आणि मानव मुक्तीचा जाहीरनामा असणारं संविधान बाबासाहेबांनी आमच्या हातात दिले, आणि हे संविधान आम्हाला जीवापाड जपायचंय. तुम्ही खूप वेळ माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. मी सर्वजित बनसोडे, त्याची सगळी टीम आणि बहुजन संघटक की ज्यांनी हे खूप चांगली प्रबोधनाची मालिका सुरू केली, त्या मी सर्वांचे मनापासून आभार मानते. नमस्कार. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.